मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार 2025 मध्ये केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. यामध्ये नवीन पेन्शन योजना, महागाई भत्त्यामध्ये वाढ, निवृत्ती प्रक्रियेमध्ये सुधारणा आणि इतर अनेक फायदे हे त्यामध्ये समाविष्ट केले आहेत. हे बदल विशेषतः कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे जीवन सोपे आणि चांगले बनवण्यासाठी करण्यात आले. या बदलाबद्दल आपण आता थोडक्यात काय बदल केलेत हे जाणून घेऊयात. सरकारने एप्रिल 2025 मध्ये एक नवीन युनिफाईड पेन्शन योजना चालू केली. ही योजना जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एकत्रित करते. 25 वर्ष काम केलेल्या यूपीएस कर्मचाऱ्यांना त्यांच्या गेल्या 12 महिन्याच्या मूळ पगाराच्या 50% पेन्शन ही मिळणार आहे. किमान 10 वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपयाची मासिक पेन्शन याची हमी मिळणार आहे. 2025 मध्ये सरकारने महागाई भत्ता हा 2दा वाढवला. जानेवारी ते जून या कालावधीमध्ये महागाई भत्त्यात 2% आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये 3% वाढ करण्यात आली. एकूण महागाई भत्ता आता 58% इतका झालेला आहे. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकाचे मासिक उत्पन्न थोडंफार वाढेल आणि महागाईचा परिणाम हा कमी होईल. पूर्वी पेन्शन पास ऑर्डर म्हणजे पीपीओ मिळण्यास बराच वेळ लागत होता. आता सरकारने विभागाच्या निवृत्तीच्या 12 ते 15 महिने आधी कर्मचाऱ्यांच्या फाईल्स तयार करण्याचे आदेश दिले आणि यामुळे निवृत्तीनंतर लगेचच पेन्शन आणि इतर फायदे मिळू लागतील, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. पूर्वी एखादा कर्मचारी वर्षाच्या मध्यामध्ये निवृत्त झाला तरी संपूर्ण वर्षासाठी त्याला वर्षातून एकदा ड्रेस भत्ता दिला जात असे. आता जर एखादा कर्मचारी वर्षाच्या मध्यामध्ये निवृत्त झाला तर त्यांना त्यांच्या सेवेच्या महिन्याच्या आधारावर ड्रेस भत्ता मिळेल, म्हणजेच प्रमाणानुसार पेमेंट. आता यूपीएस अंतर्गत निवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅच्युटी आणि एक रकमी रक्कम दोन्ही देयके सुधारण्यात आलेली आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्थिर, खात्रीशीर आणि वेळेवर उत्पन्न मिळावे यासाठी हे सर्व बदल करण्यात आले आहेत. आता कर्मचारी त्यांच्या सेवा कालावधी आणि गरजानुसार चांगले निर्णय घेऊ शकतील. ही माहिती विशेषतः लवकर निवृत्तीचा विचार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.